नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्या सगळ्यांसोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे। तसं मी मध्ये मध्ये इंस्टाग्रामवर रील्स पण टाकत असते आणि यूट्यूबला शॉर्ट्स पण टाकत असते, तुम्ही बघतच असाल। त्यामध्ये बराचसा भाग कव्हर होत नाही, त्यामुळे मी तुमच्यासोबत आज पूर्ण व्हिडिओमध्ये माझं पूर्ण रुटीन शेअर करणार आहे, तेही ऑफिस नंतरचं। कारण माझं ऑफिस सकाळी 7 वाजता सुरू होतं, त्यामुळे सकाळी मी एवढा काही लोड घेत नाही आणि आज तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझं ऑफिस सुरूच होतं। खूपच जास्त लोड असल्यामुळे एवढ्या वेळ माझं ऑफिस चाललं। जाम कंटाळा आला होता बसून बसून सकाळपासून। ऑफिस झालं आणि सगळ्यात आधी उठल्यावर मी पहिले तर कडक चहा बनवला, कारण चहा पिल्याशिवाय मला अजिबात फ्रेश वाटत नाही। लहानपणापासूनची ती सवयच झाली आहे ना। आणि मस्त अद्रकचा कडक चहा बनवला। चहाला उकळी येते तोपर्यंत वाळायला टाकलेले कपडे काढून घेतले आणि ऑफिस झाल्या मी लॅपटॉप तसाच सोडून आधी चहा ठेवायला गेले होते, त्यामुळे मी तो लॅपटॉपसुद्धा शटडाऊन करून घेतला। एवढ्या वेळ ऑफिससाठी बसून पाठीची तर वाट लागलीच आहे आणि अजून त्यात या स्क्रीनमुळे डोळ्याची पण वाट लागते। त्यानंतर चहा मस्त गाळून घेतला आणि ते माझ्या फेवरेट जागेवर येऊन बसले। झाडांचं निरीक्षण करत, झाडांकडे बघत मस्त चहा घेतला। त्या हिरव्यागार रोपांकडे बघून असं वाटत होतं की त्यांना कुठल्याही प्रकारची कोणाकडूनच काहीच अपेक्षा न करता ते इतके छान जगतात आणि सगळ्यांना ऑक्सिजन, फळं, फुलं सगळं देण्याचं काम करतात। त्यांच्याकडून खरंच खूप शिकवण घेण्यासारखी आहे। त्यांना जगवताना खरंच खूप भारी फिलिंग येते। माझ्या आईलासुद्धा रोपं लावायची खूप जास्त आवड आहे। ती पण घरी असंच करायची, जे पण नवीन तिला रोप आवडलं ते घेऊन यायची आणि घराच्या आजूबाजूला अंगणामध्ये लावायची आणि दर 15 दिवसांनी किंवा 2-3 दिवसानंतरसुद्धा ती परत परत झाडांकडे बघायची, कुठलं रोप वाळत तर नाही आहे ना, कुणाला कीड तर नाही लागली आहे ना। आणि आम्ही तिला बोलत राहायचो, काय झाडांमध्ये असते गं? पण आत्ता आम्हाला कळतंय की झाडांमध्ये असल्याचा फायदा काय आहे। खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि एखाद्या गोष्टीला आपण जगवतोय त्यामागचा आनंद खूपच वेगळा असतो। हे मी जेव्हा स्वतः केलं ना, स्वतः अनुभवलं ना, तेव्हा मला कळालं। चला तर आता येऊ मुद्द्यावर। घरात खूप सारा पसारा झाला आहे, बघताय किती सारी धूळ झाली आहे। आता हे काही 10-12 दिवसांचं नाही आहे बरं का, फक्त 2 दिवस। 2 दिवस जरा गडबड होती, माझं बाहेर जाणं येणं चालू होतं, त्यामुळे मी टेबल वगैरे पुसण्याकडे काही लक्षच दिलं नाही आणि बघा इतकी धूळ जमली आहे। असं वाटतंय मी 10-12 दिवसांपासून काहीच पुसलं नाही आहे आणि झाडू वगैरे काहीच मारला नाही आहे, इतकी घाण जमा झाली। आणि असं पण काही नाही आहे बरं का की आम्ही हायवेला वगैरे राहतोय, गाड्या वगैरे ये जाय चालू असतात आमच्याकडे, रोड वगैरे चालू असतं, असं काहीच नाही आहे। आतमध्ये राहतो, लेन आहे, तरी पण इतकी धूळ कुठून येते काय माहिती। आज मग सकाळपासूनच ठरलेलं होतं की इतकी धूळ वगैरे जमा झाली आहे तर आज सगळं आवरूनच टाकायचं आहे। म्हणून ऑफिस झालं, चहा घेतला आणि लगेच लागले कामाला। पटापट सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या आणि त्यांच्या खालची धूळ त्यांनासुद्धा पुसून घेतलं। सगळं व्यवस्थित झटकून जागेवर ठेवलं। वेळीच आवरलेलं परवडतं बाबा, असं 2 दिवसांनी केलं ना की खूप जीवावर येते, कारण खूप जास्तच धूळ जमावून जाते। अशी नेहमीची धूळ जमा नको व्हायला म्हणून मला काहीतरी ऑप्शन सांगा प्लीज। तुम्हाला जर काही माहिती असेल, काही आयडिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज, मला हेल्प होईल त्याची। आणि इतरांना पण जर माहीत नसेल काय करावं तर त्यांनासुद्धा तुमच्याद्वारे कळेल। आता तुम्ही इथपर्यंत बघत आलाच असाल तर तुम्हाला प्लीज सांगते की या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअरसुद्धा करा, म्हणजे इतरांनासुद्धा माहिती पडेल, इतरांनासुद्धा बघायला मिळेल। काय असतं ना, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात, म्हणजे माझ्यासारख्यांनासुद्धा। मलासुद्धा आधी काहीच गोष्टी माहीत नव्हत्या। लग्न झाल्यावर बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या, बघायला मिळाल्या, करायला मिळाल्या, स्वतः अनुभवल्या, स्वतः केल्या, तेव्हा एवढं सगळं जमायला लागलं। आणि अजूनही मी कच्चीच आहे, अजून पण बऱ्याच गोष्टी कळत नाही, चुका खूप होत राहतात। पण स्वच्छता मात्र आवडते, कारण जर घर स्वच्छ राहिलं ना तर सगळ्यांनाच फ्रेश वाटतं। आपल्यालासुद्धा इतर कामे करायला किंवा ऑफिसचं काम करत असलो तर आजूबाजूला पसारा असला तर त्या ऑफिसच्या कामातसुद्धा चित्त लागत नाही, निगेटिव्हिटी पसरते, काय काम करतोय त्याकडे लक्ष लागत नाही, घरात इतका चिडचिडेपणा होऊन जातो ना। त्यामुळे वेळीच आवरलेलं बरं असतं। जेवढं एका कामाला आपण सोडून देऊ तेवढंच ते काम दुसऱ्या वेळी वाढेल। त्यामुळे आधीचं काम पडलेलं त्यात नवीन अजून काम येतं, पुढे जाऊन अजून एक काम वाढतं। एवढे कामं एकसोबत करण्यापेक्षा एक जे दिसत आहेत ते करा ना, पटकन एक कामं करून मोकळं होऊन जायचं। मला माहिती आहे प्रत्येकालाच कामं करायला आवडत नाही, खूप कंटाळा पण येतो, पण घर तर आपलंच आहे ना, मग आवरणार कोण? आपणच। आणि आपल्याच घरात जर स्वच्छता राहणार नाही तर मग आपल्यालाच निर्मळ कसं वाटणार? मला पण काही ही कामं करायला आवडत नाही। रोज रोज तीच झाडू, कपडे, भांडे, पुसणं हे सगळं करायला कोणाला आवडणार आहे?
उगाच कोण कष्ट घ्यायला रिकामं आहे. पण मग घर आपलं म्हटल्यावर आपल्याला तर आवरायलाच लागणार ना. बाहेरचं तर नाही येणार कोणी आवरायला. आणि बाहेरचं कोणी आलं जरी, कुठली जरी तुम्ही बाई लावली, काही लावलं तरी एवढं स्वच्छ कोणीच करत नाही. प्रत्येकाला फक्त आपल्याच घराची पडलेली असते. म्हणून ज्याला जेवढे पैसे मिळत आहे तेवढीच लोकं कामं करतात. त्यामुळे दुसऱ्यावर डिपेंड न राहता की कोणी येईल आणि करून जाईल, त्यापेक्षा आपणच हातभार लावायचा. जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी ठेवायची आणि तीही वेळोवेळी. म्हणजे कामं पुढे ढकलली जाणार नाहीत आणि तुमच्यावर लोड येणार नाही. आता बरेच जण काय करतात, बेसिन पण घासायचं असलं ना तर बरेच 8 दिवसाने, 10 दिवसाने, 15 दिवसाने असं घासतात. मग काय होतं, ते जास्त खराब होतं आणि जास्त घासावं लागतं आणि ते निघत नाही. कधी कधी डागही पडतात. त्यापेक्षा जेव्हा खराब झालं आहे ना, 2 दिवसाने लगेच त्या जे डेटॉल असतं आपण तिथे ठेवलेलं, त्याच्याने जरी हात मारून घेतला तरी पण चालतं आहे. लगेच ते स्वच्छ होऊन जातं आणि आपला खर्चही होत नाही. नाहीतर बरेच जण काय करतात, बेसिनसाठी वेगळं, टॉयलेटसाठी, बाथरूमसाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट्स आणत बसतात. म्हणजे ज्याला परवडतं त्याला ठीक आहे, पण ज्याला नाही परवडत त्याने हा ऑप्शन वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही. मी काही कोणाला नावं वगैरे ठेवत नाही आहे. ज्याला परवडतं त्याने करावं. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे वासाचे डिटर्जंट्स वापरायला खूप आवडतात, त्यामुळे ते वापरू शकतात. मलाही आवडतात वेगवेगळ्या वासाचे, पण मी एक फक्त फ्लोअर क्लीनरच वापरते, तेही लॅव्हेंडरचं. त्याचा पण वास खूप माइल्ड असा आहे. आता ही सगळी झाली माझी ऑफिस झाल्यानंतरची संध्याकाळची कामे. त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला, स्किन केअर केलं आणि त्यानंतर मग झोपले. दुसऱ्या दिवशी मला मस्त सुट्टी होती, त्यामुळे मला दुसऱ्या दिवसाचा व्लॉगसुद्धा मग रेकॉर्ड करता आला. उठल्याबरोबर सगळ्यात आधी ब्रश वगैरे केला, फेस वॉश वगैरे केला, सगळं क्लीन केलं आणि मग लगेच भांडे घासायला गेले. कारण सुट्टी असल्यामुळे मग रात्रीचा लोड जरा कमी व्हावा म्हणून मी भांडे तसेच राहू दिले. कारण ऑलरेडी मी रात्री दुसरे कामं केलेलेच होते. जास्त थकवा नको यायला आणि लोड नको यायला म्हणून ही कामं मी अशी पेंडिंग राहू देते कधी कधी. भांडी पण एवढी जमा झाली होती ना, राहतो आम्ही 2 लोक, पण भांडी एवढी जमा होतात असं वाटतं 10-12 लोकांची भांडी असते की काय. मलाच ते व्हिडिओ मी एडिट करते आहे तेव्हा असं वाटतं आहे किती सारे भांडे घासते मी. संध्याकाळची आणि रात्रीची अशी दोघं भांडी असल्यामुळे एवढे मोठे दिसत आहेत ते. नाहीतर त्यावेळेस घासले की एवढे मोठे होत नाहीत. असो, माझंच घर आहे, माझीच भांडी आहे, मलाच स्वयंपाक करायचा आहे, मलाच भांडे लागणार आहेत, मला तर घासावेच लागणार आहे. रडून काय फायदा ना. तुम्हालाही येत असेल ना असा पस्तावा, काल रात्रीच घासले असते तर बरं झालं असतं ना. एवढे भांडे तर उरले नसते. आता सकाळी सकाळी सुरुवात एवढ्या मोठ्या भांड्यांपासून झाली आहे. असो, घासून टाकते, एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. झाले पण तर घासून, धुवायचेच बाकी, आता होऊन जातील ते पण. तुम्ही कशी मॅनेज करता तुमची कामं मला पण नक्की सांगा. फायनली झाली सगळी भांडी घासून. बापरे, इतके मोठी भांडी घासून झाल्यानंतर लगेचच आंघोळ करून आली आणि मग स्किन केअर करून घेतलं. ते सगळ्यात महत्त्वाचं, कारण स्किन चांगली राहिली तरच फ्रेश वाटतं. स्वतःला आरशात बघायला पण आणि समोरच्याने जरी आपल्याकडे बघितलं तरी पण त्याला फ्रेश वाटलं पाहिजे. नाहीतर मग दिवसभर आळस आलेल्यासारखा चेहरा दिसतो. त्यामुळे सकाळी सकाळीच एवढं सगळं रुटीन करणं खूप गरजेचं आहे. खूप काही स्किन केअर करायची गरज नाही आहे. सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली की फक्त मॉइश्चरायझर वगैरे लावलं की खूप झालं. त्यानंतर लिप बाम लावून घ्यायचा आणि केस वगैरे विंचरून घ्यायचे. थंडी सुरू असल्यामुळे मी बाकीचं सगळंसुद्धा रुटीन करून घेतलं. बॉडी लोशन वगैरे लावणं खूप गरजेचं आहे, कारण थंडी इतकी पडते आहे की सगळं अंग कडक झालं आहे, एकदम कोरडं पडलं आहे. म्हणून त्यांच्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नंतर मग बाकीची राहिलेली कामं मी करायला घेतली. काल मी कपडे धुतले होते ना, ते कपडे सुकवायला टाकलेले होते, ते वाळले होते, ते काढून घेतले. त्यांच्या व्यवस्थित घड्या घातल्या आणि जागेवर त्यांना ठेवून दिले. कपड्यांच्या घड्या वगैरे झाल्या त्यानंतर मग लगेच देवपूजेला लागले. मस्त देवांची आंघोळ घातली, त्यांना माळा वगैरे घातल्या, हळदी कुंकू केलं, त्यानंतर दिवा लावला, आरती म्हटली. एवढं प्रसन्न वाटतं ना देवपूजा केल्यावर. देवाची भक्ती केल्याने पण खरंच खूप वेगळाच आनंद मिळतो, नाही का. पूजा झाली आणि त्यानंतर लगेच मग जेवणाची तयारी केली. रात्रीच्या पोळ्या उरलेल्याच होत्या, त्यामुळे म्हटलं दुसरं कशाला काय करायचं, या पोळ्या वाळ्याच जातील ना, त्यापेक्षा यांचाच काला करू. पोळ्यांचा मस्त बारीक काला करून घेतला.
आधी हातानेच मोडल्या आणि त्यानंतर मग थोडा बारीकच करायचा होता काला मला, म्हणून मग मी त्यांना मिक्सरमध्ये काढून घेतलं. त्यानंतर मग त्यासाठी लागणारं सगळं साहित्य, कांदा, मिरची जेवढं पण असेल तेवढं सगळं कट करून घेतलं आणि सगळं सामान रेडी ठेवलं. म्हणजे मला जेव्हा केव्हाही जेवायचं असेल त्यावेळेस चालू मी हा करून घेईल आणि मस्त गरम गरम जेवण करेल. आणि हे कांदे इतके तिखट आहेत ना, नुसतं अर्धी फोड जरी केली तेवढ्यात लगेच डोळ्यात पाणी येतं आणि त्याला पूर्ण चिरस्तोवर तर पूर्ण जीवच जातो. मग तरी पण काय करणार ना, भूक लागली आहे, चिरावा तर लागणारच त्याला. पोळीचा जो चुरा केला होता त्याच्यामध्ये मस्त थोडंसं पाणी शिंपडून त्याला ओला करायला ठेवला, म्हणजे काला करताना छान नरम असा काला होईल. आता एवढं सगळं रेडी केलं आणि मग मी नंतर पाण्याचा माठ भरून ठेवला आणि सगळं झालं आहे म्हटलं तर थोड्या वेळानं जेवायला बसू आणि दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसले. माझं काम करत होते, मोबाईल बघत होते, काय असेल ते केलं आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले आणि बघते तर काय, सगळं घरभर पाणी झालेलं. जो मी माठ भरला होता ना पाण्याचा, तो अर्ध्यातनं फुटला असल्यामुळे हे सगळं पाणी जमिनीवर पसरलं होतं. आता हे बघितल्यावर एवढी जीवावर आली ना, काय करू शकत नाही, ऑप्शनच नाही आहे. एवढी मेहनत करा दिवसभर आणि नवीन काही ना काही कामं अडचणी आपल्यासाठी तयारच असतात. काही ऑप्शन नव्हता, आता आवरावं तर लागणारच होतं. बाहेरून कोणी येणार नव्हतं ना माझ्यासाठी काम करायला आणि घरी पण कोणी नव्हतं, अभिजित पण घरी नव्हता, त्यामुळे मलाच करायचं होतं. सो ठेवला माठ बेसिनमध्ये आणि केलं स्टार्ट पुसायला. हळूहळू सगळं क्लीन केलं आणि पाणीही काही थोडंसं नव्हतं पसरलेलं, सगळीकडे पसरून गेलं होतं. बरं झालं मी लवकर आले, नाही तर पूर्ण हॉलमध्ये वगैरे पण झालं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि इतरांसोबत शेअर करा, म्हणजे इतरांनाही कळेल. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल.